मानवजातीच्या इतिहासात काही विचारवंत असे झाले ज्यांनी प्रश्न विचारले, काही असे झाले ज्यांनी उत्तरं दिली, पण एखादा दुसराच असा झाला ज्याने प्रश्न नेमके विचारायचे कसे, उत्तरं नेमकी तपासायची कशी आणि सत्याशी कसं वागायचं हे सगळं एकत्र शिकवलं. हा माणूस कोणत्याही देवासारखा पूजला गेला नाही, कोणत्याही क्रांतीचा नारा बनला नाही, तरीही त्याच्या विचारांवर संपूर्ण जगाचं ज्ञान उभं राहिलं. हा माणूस म्हणजे ॲरिस्टॉटल. ॲरिस्टॉटलचा जन्म इसवी पूर्व 384 साली मॅसिडोनियामधील स्टॅगिरा या छोट्या शहरात झाला. त्याचं बालपण राजवाड्यात गेलं नाही, पण राजसत्तेच्या सावलीत मात्र नक्की गेलं. त्याचे वडील निकोमॅकस हे मॅसिडोनियन राजदरबारातील वैद्य होते. त्यामुळे ॲरिस्टॉटलने लहानपणापासूनच शरीर, आजार, उपचार, निरीक्षण, कारण, परिणाम हे सगळं अगदी जवळून पाहिलं होतं. इथेच त्याच्या मनात एक मूलभूत सवय रुजली. कोणतीही गोष्ट गृहीत न धरण्याची. जे दिसतं ते तपासायचं, जे सांगितलं जातं ते पडताळायचं आणि जे मानलं जातं ते प्रश्नांच्या कसोटीवर घालायचं. लहान वयातच आई वडील गेले आणि ॲरिस्टॉटल एकटा झाला. ही एकटेपणाची जखम पुढे त्याच्या विचारांना खोल बनवत गेली. तो केवळ शिकण्यासाठी जगला नाही, तो समजून घेण्यासाठी जगू लागला. अवघ्या 17व्या वर्षी तो अथेन्सला पोहोचला. त्या काळातील जगाचं ते बौद्धिक केंद्र होतं आणि तिथे तो पोहोचला प्लेटोच्या अकादमीत. प्लेटोचा प्रभाव ॲरिस्टॉटलवर खोल होता. प्लेटो म्हणायचा, खरं सत्य या भौतिक जगात नाही, ते कल्पनांच्या जगात आहे. दृश्य जग हे पूर्ण आहे आणि कल्पनांचं जग शाश्वत आहे. ॲरिस्टॉटलने हा विचार ऐकला, आत्मसात केला, पण अंधपणे तो स्वीकारला नाही. त्याला प्रश्न पडला, जर सत्य फक्त कल्पनांतच असेल तर आपण अनुभवतोय ते काय नेमकं? आपण पाहतो, स्पर्श करतो, प्रयोग करतो, याला काहीच अर्थ नाही का? इथूनच गुरु शिष्याच्या नात्यात एक सूक्ष्म ताण निर्माण झाला. आदर तर होताच, पण मतभेदही होते. पुढे प्लेटोच्या मृत्यूनंतर ॲरिस्टॉटल अथेन्स सोडून देतो. तो वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये फिरणं सुरू करतो. निसर्ग पाहतो, प्राणी, वनस्पती, हवामान, समाज सगळ्यांचं तो निरीक्षण करत राहतो. त्याच्यासाठी तत्त्वज्ञान हे केवळ विचारांचं खेळणं नव्हतं, ते वास्तवाशी जोडलेलं असायला हवं असं त्याला वाटायचं. याच काळात मॅसिडोनियाचा राजा फिलिप त्याला आपल्या मुलाचा शिक्षक बनवतो. हा मुलगा म्हणजे अलेक्झांडर, पुढे महान ठरणारा. ॲरिस्टॉटलने अलेक्झांडरला केवळ युद्धकला शिकवली नाही, त्याला नैतिकता, राजकारण, संयम, ज्ञान आणि जबाबदारी देखील शिकवली. सत्ता ही फक्त विजयासाठी नसते, ती व्यवस्था टिकवण्यासाठी असते हा विचार त्याने रुजवण्याचा प्रयत्न केला. पण सत्ता आणि तत्त्वज्ञान यांचं नातं नेहमीच तणावाचं असतं. अलेक्झांडर पुढे गेला, साम्राज्य उभारलं, पण ॲरिस्टॉटल मात्र विचारांच्या जगात परत आला. अथेन्समध्ये त्याने लायसियम नावाची स्वतःची शाळा स्थापन केली. इथे तो बसून प्रवचन देत नव्हता, तो चालत चालत शिकवत होता. प्रश्न विचारले जात, चर्चा होत, निरीक्षण केले जात. म्हणूनच त्याचे शिष्य हे पेरिपॅथेटिक म्हणजे चालत शिकणारे म्हणून ओळखले गेले. या शाळेत ॲरिस्टॉटलने ज्ञानाचं वर्गीकरण केलं. तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, राजकारण, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, तर्कशास्त्र, काव्यशास्त्र या मानवाच्या जवळपास प्रत्येक बौद्धिक क्षेत्रात त्याने मूलभूत चौकट दिल्या. ॲरिस्टॉटलचं तत्त्वज्ञान एका मूलभूत प्रश्नाभोवती फिरतं. कोणतीही गोष्ट नेमकी का आहे? तर त्याच्या मते कोणत्याही गोष्टीला 4 कारणं असतात. ती कशाची बनलेली आहे, तिचा आकार काय आहे, ती कशामुळे घडली आहे आणि तिचा अंतिम उद्देश काय आहे. या उद्देश या संकल्पनेमुळंच त्याचं तत्त्वज्ञान अत्यंत मानवी बनतं. माणूस फक्त जगतो म्हणून जगत नाही, तो कशासाठी जगतो हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे असं ॲरिस्टॉटल ठामपणे सांगतो. नीतिशास्त्रात तो म्हणतो, सुख म्हणजे उथळ आनंद नाही, सुख म्हणजे समतोल. अतिरेक व अभाव यांच्या मधला मार्ग म्हणजे सद्गुण. धैर्य म्हणजे मूर्ख धाडस नाही आणि भित्रेपणाही नाही, दोघांच्या मधला एक विवेक. माणसाचं ध्येय आनंद नाही तर उत्तम जीवन आहे, जिथे बुद्धी, चारित्र्य आणि कृती यांचा समतोल आहे. राजकारणाबाबत ॲरिस्टॉटल आदर्शवादी नव्हता, पण तो निराशावादीही नव्हता. त्याला वाटायचं की राज्यव्यवस्था माणसाच्या स्वभावावर उभी असते, म्हणूनच कोणतीही व्यवस्था परिपूर्ण नसते. राजसत्ता, लोकशाही, कुलीनशाही सगळ्यांच्या ताकदी आणि मर्यादा प्रत्येकीच्या आहेत. चांगली व्यवस्था ती जी सामान्य माणसाच्या हितासाठी काम करते. काव्यशास्त्रात ॲरिस्टॉटलने सांगितलं की कला ही नुसती करमणूक नाही, ती मन शुद्ध करणारी प्रक्रिया आहे. शोकांतिका माणसाला रडवते, पण त्या रडण्यातून तो हलकाही होतो ना. भावनांचं दमन नव्हे तर त्यांचं समजून घेणं हेच कलेचं खरं काम आहे.
पण अरिस्टॉटलचं आयुष्य शांततेत संपलं नाही. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर अथेन्समध्ये मॅसिडोनियन विरुद्ध रोष उसळला. अरिस्टॉटलवरती देखील आरोप झाले देवद्रोहाचे. त्याने इतिहासाची पुनरावृत्ती होऊ दिली नाही. अथेन्सला तत्त्वज्ञानाविरुद्ध दुसरा गुन्हा करू देणार नाही असं म्हणत त्याने शहर सोडलं. काही काळातच इसवी सन पूर्व 322 साली तो मृत्यू पावतो, एक शांतपणे पण प्रश्नांनी भरलेला. अरिस्टॉटल गेला, पण त्याची विचारपद्धती राहिली. शेकडो वर्षे झाली त्याचं तत्त्वज्ञान अंतिम सत्य मानलं गेलं. नंतर त्यावर टीकाही झाली, सुधारणाही झाल्या आणि विरोधही झाला. विज्ञानाने काही संकल्पना चुकीच्या ठरवल्या देखील, पण एक गोष्ट अबाधित राहिली: विचार करण्याची पद्धत, प्रश्न विचारण्याची शिस्त, निरीक्षणाची सवय आणि निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची त्याची प्रामाणिकता. अरिस्टॉटल आपल्याला उत्तरं देत नाही, तो आपल्याला कसं विचारायचं ते शिकवतो. आणि कदाचित म्हणूनच तो आजही जिवंत आहे. प्रत्येक त्या क्षणी जेव्हा एखादा माणूस ऐकलेलं न मानता तपासतो, सांगितलेलं न स्वीकारता समजून घेतो आणि सत्याशी प्रामाणिक राहतो. माणसं मरतात हो, विचार बदलतात, पण विचार करण्याची जी पद्धत माणसाला अधिक माणूस बनवते ती कधीच मरत नाही. अरिस्टॉटल म्हणूनच इतिहासात बंदिस्त राहत नाही, तो आपल्या प्रश्नांमध्ये चालत राहतो. आता अरिस्टॉटलचा विचार एका निर्णायक वळणावर पोहोचतो. तिथे तत्त्वज्ञान केवळ काय आहे या प्रश्नापुरतं राहत नाही, तर आपण जे जगतो, जाणतो ते कसं जाणतो या अधिक कठीण प्रश्नाशी भिडतं. अरिस्टॉटलसाठी ज्ञान म्हणजे देवाने दिलेली देणगी नव्हती किंवा केवळ अंतःप्रेरणाचा चमत्कार नव्हता. ज्ञान ही एक प्रक्रिया होती, हळूहळू अनुभवातून, निरीक्षणातून आणि तर्कातून घडणारी. तो स्पष्टपणे सांगतो की मानवी बुद्धी ही रिकामी पाटी नाहीये, पण ती आधीपासून सर्व सत्यांनी भरलेली देखील नाहीये. माणूस पाहतो, ऐकतो, स्पर्श करतो, अनुभवतो आणि त्या अनुभवांमधून त्याच्या मनात संकल्पना आकार घेतात. इथेच तर अरिस्टॉटल प्लेटोपासून वेगळा ठरतो. प्लेटोसाठी ज्ञान म्हणजे आठवण होती, अरिस्टॉटलसाठी ज्ञान म्हणजे शोध होता. या शोधात तर्कशास्त्र अत्यंत महत्त्वाचं ठरतं. अरिस्टॉटलने तर्कशास्त्र निर्माण केलं असं म्हणणं अर्धसत्य ठरेल. खरं म्हणजे त्याने विचार कसा करायचा याची शिस्त निर्माण केली. त्याच्या मते विचार म्हणजे केवळ मत मांडणी नाही, तर निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी प्रक्रिया आहे. म्हणूनच तो सिलोगिझम मांडतो. जर सर्व माणसं नश्वर आहेत आणि सॉक्रेटिस माणूस आहे, तर सॉक्रेटिस देखील नश्वर आहे. ही साधी रचना केवळ गणिती नाही, ती विचारातील प्रामाणिकतेची चाचणी आहे. अरिस्टॉटलसाठी तर्क म्हणजे वास्तवापासून दूर नेणारी कोडी नव्हती, तर वास्तव स्पष्ट करणारी साधनं होती. तर्क जर अनुभवाशी जोडलेला नसेल तर तो कोरडा होतो, आणि अनुभव जर तर्काशिवाय असेल तर तो गोंधळ निर्माण करतो. या संतुलनावरच त्याचं संपूर्ण तत्त्वज्ञान उभं आहे. इथून तो अस्तित्वाच्या प्रश्नाकडे वळतो. काय आहे ते आहेच का असे. अरिस्टॉटल म्हणतो अस्तित्व हे एकसारखं नसतं. काही गोष्टी स्थिर असतात, काही बदलतात, काही नष्ट होतात, तर काही टिकतात. या बदलाच्या केंद्रस्थानी तो सत्ता आणि संभाव्यता या संकल्पना ठेवतो. बीज झाड होऊ शकतं कारण त्यात झाड होण्याची क्षमता आहे, पण दगड हा झाड होऊ शकत नाही कारण त्यात ती क्षमताच नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा विकास हा अराजक नसतो, तो अंतर्गत नियमांनुसार घडतो. याच ठिकाणी अरिस्टॉटलचा उद्देशवाद आकार घेतो. तो म्हणतो कोणतीही गोष्ट विनाकारण नसते, प्रत्येक गोष्टीचा एक अंतिम हेतू असतो. डोळे पाहण्यासाठी आहेत, हृदय रक्त पंप करण्यासाठी आहे, आणि माणूस केवळ जगण्यासाठी नाही तर उत्तम जीवन जगण्यासाठी आहे. हा विचार धार्मिक नाही, तो नैसर्गिक आहे. याच ठिकाणी अरिस्टॉटलचा उद्देशवाद आकार घेतो. तो म्हणतो कोणतीही गोष्ट विनाकारण नसते, प्रत्येक गोष्टीचा एक अंतिम हेतू असतो. डोळे पाहण्यासाठी आहेत, हृदय रक्त पंप करण्यासाठी आहे, आणि माणूस केवळ जगण्यासाठी नाही तर उत्तम जीवन जगण्यासाठी आहे. हा विचार धार्मिक नाही, तो नैसर्गिक आहे. अरिस्टॉटलसाठी निसर्ग हा आंधळा नाही, तर तो अर्थपूर्ण आहे, आणि या अर्थपूर्णतेतूनच त्याचं नीतिशास्त्र उगम पावतं. अरिस्टॉटल माणसाला नैतिक नियम पाळायला सांगत नाही, तर तो माणसाला चांगला कसं व्हायचं हे शिकवतो. चांगुलपणा म्हणजे आदेश पाळणं नव्हे, तर सवय लावणं असतं, हे अरिस्टॉटलने सांगितलं. माणूस जन्मता सद्गुणी नसतो, तो सरावाने सद्गुणी होतो. म्हणूनच नीती ही पुस्तकात नाही, तर ती कृतीत आहे.
तो आनंदाची व्याख्या बदलतो. आनंद म्हणजे क्षणिक सुख नव्हे तर आत्म्याचं समाधान असतं. ज्याचं जीवन उद्देशपूर्ण आहे, ज्याच्या कृती विवेकाशी जुळलेल्या आहेत, तोच खऱ्या अर्थाने सुखी आहे. संपत्ती, कीर्ती, सत्ता ही फक्त साधनं आहेत, ध्येय नाहीत. ध्येय आहे ते आत्म्याचा उत्कर्ष. इथपर्यंत ॲरिस्टॉटल शांत वाटतो, पण तो अंध मात्र नसतो. तो जाणतो की माणूस परिपूर्ण कधीच नसणार. म्हणूनच तो नैतिकतेला कठोर चौकट बनवत नाही. तो मध्यम मार्ग सुचवतो, अतिरेक आणि अभाव यांच्या मधला मार्ग. हा मार्ग सर्वांसाठी एकसारखा नक्कीच नसतो. परिस्थिती, व्यक्ती, वेळ या सगळ्यांनुसार तो बदलतो. त्यामुळे ॲरिस्टॉटलचं नीतिशास्त्र लवचिक आहे पण सैल नाही. इथून पुढे ॲरिस्टॉटलचा विचार अधिक गंभीर आणि अधिक सूक्ष्म होत जातो, कारण तो आता अस्तित्वाच्या मुळाशी पोहोचतो. इथं प्रश्न असा राहत नाही की गोष्टी कशा बदलतात, तर प्रश्न असा बनतो की बदल म्हणजे नेमकं काय आहे. एखादी गोष्ट बदलते म्हणजे ती आधी नव्हती आणि नंतर झाली असं तर नसतंच ना. बदल म्हणजे आधी असलेली शक्यता प्रत्यक्षात येणं होय. ॲरिस्टॉटलसाठी जग हे अचानक घडलेल्या चमत्कारांनी भरलेलं नाही, तर ते हळूहळू उलगडणाऱ्या अर्थांनी बनलेलं आहे. म्हणूनच त्याचं तत्त्वज्ञान घाईचं नाही, तर ते संयमाचं आहे. तो पदार्थ आणि रूप या संकल्पनांकडे वळतो. कोणतीही गोष्ट फक्त पदार्थ नसते आणि फक्त रूपही नसते. माती हा पदार्थ आहे, पण मडकं होण्यासाठी तिला एक विशिष्ट आकार, एक विशिष्ट रचना लागते. हा आकार बाहेरून लादलेला नसतो, तो त्या पदार्थातल्या सूक्ष्मतेतूनच येतो. ॲरिस्टॉटल इथे एक मूलभूत गोष्ट सांगतो, ती म्हणजे रूप हे कल्पनेत नसावं, तर ते वास्तवात असतं. त्यामुळे तो प्लेटोच्या स्वतंत्र कल्पना जगाला ठाम नकार देतो आणि सांगतो की सत्य या जगातच आहे आणि ते तुमच्या अनुभवात आहे. या विचारातून तो कारणांच्या अधिक खोल रचनेकडे जातो. 4 कारणांची संकल्पना केवळ विश्लेषणाचं साधन नाही, तर ती अस्तित्व समजून घेण्याची चौकट आहे. एखादी गोष्ट कशाची बनलेली आहे, तिला कोणता आकार दिला आहे, ती कशामुळे घडली आणि ती कशासाठी आहे, हे 4 प्रश्न मिळून त्या गोष्टींचं पूर्ण सत्य उलगडतं. ॲरिस्टॉटलला वाटतं की शेवटचा प्रश्न म्हणजे कशासाठी हा सर्वात महत्त्वाचा आहे, कारण उद्देशाशिवाय माणसाचं जगणं हे दिशाहीन होतं. याच ठिकाणी तो देवाच्या संकल्पनेकडे येतो. पण ही देवाची कल्पना धार्मिक भक्तीची नाही. तो देवाला सृष्टी निर्माण करणारा कारागीर मानतच नाही. त्याच्यासाठी देव म्हणजे अचल प्रेरक, जो स्वतः बदलत नाही पण सगळ्या बदलांना दिशा देतो. हा देव कुणावर राज्य करत नाही, तो दया दाखवत नाही, तो शिक्षा करत नाही. तो शुद्ध विचार आहे, शुद्ध परिपूर्णता आहे आणि या कल्पनेत भावना नाहीत पण स्पष्टता मात्र आहे. ॲरिस्टॉटल इथे देवाला माणसाच्या भीतीतून मुक्त करतो. आत्म्याबद्दल बोलताना तो आणखी वेगळं वळण घेतो. आत्मा म्हणजे शरीरात अडकलेली एखादी स्वतंत्र सत्ता नाही, असं तो सरळ सरळ सांगतो. आत्मा म्हणजे शरीराची जीवनशक्ती आहे, जिच्यामुळे शरीर राहतं. वनस्पतीचा आत्मा वेगळा, प्राण्याचा वेगळा आणि माणसाचा वेगळा. माणसाचा आत्मा विचार करू शकतो, निवड करू शकतो आणि स्वतःकडे पाहू शकतो. हीच क्षमता माणसाला नैतिक बनवते. म्हणूनच ॲरिस्टॉटलसाठी नैतिकता ही आत्म्याच्या कार्याशी जोडलेली आहे, नियमांशी नाही. नीतिशास्त्रात तो आता अधिक वास्तववादी होतो. तो सांगतो की सद्गुण म्हणजे देवदत्त गुण नाहीत. धैर्य, संयम, न्याय, उदारता हे सगळे गुण सरावाने घडतात. माणूस जे करतो तेच तो बनतो. त्यामुळे चुकणं हे अपयश नाही, तर सतत चुकत राहणं आणि शिकायलाच नकार देणं हे खरं अपयश आहे. ॲरिस्टॉटल इथे माणसाला दोष देत नाही, तर तो जबाबदारीला देतो. तो मित्रत्वाबद्दल बोलतो तेव्हा त्याचं तत्त्वज्ञान अत्यंत मानवी होतं. त्याच्यासाठी मित्रत्व म्हणजे गरज नाही, तर एक तो सद्गुण आहे. खरा मित्र तो जो आपल्याला फक्त आनंद देत नाही, तर आपल्याला चांगलं बनवतो. स्वार्थावर उभं असलेलं नातं टिकत नाही, कारण ते उद्देशपूर्ण नसतं. या विचारातून ॲरिस्टॉटल समाजाच्या नैतिक रचनेपर्यंत देखील हात घालतो. राजकारणाकडे पाहताना तो म्हणतो की माणूस स्वभावतः सामाजिक आहे. माणूस एकटा पूर्ण होऊच शकत नाही, पण याचा अर्थ असा नाही की समूह नेहमीच योग्य असतात. चांगलं राज्य ते जिथे कायदे व्यक्तींच्या स्वभावावर अंकुश ठेवतात आणि सद्गुणांना प्रोत्साहन देतात. ॲरिस्टॉटलला लोकशाहीचा अंध उत्साह नाही आणि राजसत्तेचा अंध विरोधही नाही. त्याला हवं आहे ते संतुलन, जिथे सत्ता सेवा करते आणि नागरिक विवेक वापरतात. इथपर्यंत येताना ॲरिस्टॉटलचं तत्त्वज्ञान एक स्पष्ट रूप घेतं. हे तत्त्वज्ञान माणसाला उंच स्वप्न दाखवत नाही, पण जमिनीवर उभं राहून उंच विचार करायला शिकवतं.
ते माणसाला देव बनवायचं स्वप्न कधीच नाही दाखवत, पण माणूस म्हणून जबाबदारी स्वीकारायला भाग नक्कीच पाडतात. आणि इथून पुढे ॲरिस्टॉटलच्या विचारांना समान इतिहासाशी जोडावं लागतं, कारण विचार जसे ग्रंथात राहतात तसे ते काळाच्या हातून बदललेही जातात. ॲरिस्टॉटल गेल्यानंतर त्याचं तत्त्वज्ञान शांत राहिलं नाही. त्यावर प्रेमही झालं, टीकाही झाल्या आणि उपयोगही झाला, तसेच गैरवापरही झाला. ग्रीसचा प्रकाश मावळू लागला, पण ॲरिस्टॉटलचे ग्रंथ जिवंत राहिले. कधी अरबी भाषांतरातून, कधी मध्ययुगीन विद्यापीठांतून, तर कधी धर्मशास्त्राच्या चौकटीत ते बंदिस्त होऊन. मध्ययुगीन युरोपमध्ये ॲरिस्टॉटलला अंतिम सत्य मानलं गेलं. त्याच्या तर्कशास्त्राला देवाच्या सत्याशी जोडण्यात आलं. त्याच्या निसर्ग विचारांना धर्मग्रंथांच्या व्याख्यांशी जुळवून घेण्यात आलं. या प्रक्रियेत ॲरिस्टॉटलचा एक भाग जिवंत राहिला, पण दुसरा भाग गोठून गेला. कारण तो स्वतः म्हणत होता, निरीक्षण करा, तपासा, प्रश्न विचारा, पण त्याच्याच नावाखाली प्रश्न विचारणंच थांबवलं गेलं. हीच विचारांची शोकांतिका असते. जेव्हा एखादा विचार अंतिम मानला जातो तेव्हा तो स्वतःच्या मूळ स्वभावाशी प्रतारणा करतो. आधुनिक विज्ञान आलं तेव्हा ॲरिस्टॉटलच्या अनेक संकल्पनांना आव्हान मिळालं. पृथ्वी केंद्रस्थानी नाही, आकाश परिवर्तनीय नाही, गतीचा त्याचा सिद्धांत देखील अपुरा, हे सगळं सिद्ध झालं. आणि काही काळ असं वाटलं की ॲरिस्टॉटल कालबाह्य झाला आहे. पण इथे एक सूक्ष्म फरक लक्षात घ्यावा लागतो. विज्ञानाने ॲरिस्टॉटलची उत्तरं दाबली खरी, पण त्याची पद्धत स्वीकारली. निरीक्षण, वर्गीकरण, कारणांचा शोध आणि निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची शिस्त ही सगळी आधुनिक विज्ञानाचा पाया बनली. याच ठिकाणी ॲरिस्टॉटलचा खरा वारसा स्पष्ट होतो. तो एखादं अंतिम तत्त्वज्ञान देत नाही, तर तो विचार करण्याची नैतिकता देतो. तो सांगतो, घाई करू नका, अतिरेक करू नका, अनुभवाला तर्काची साथ द्या आणि तर्काला वास्तवाची. हा सल्ला आजच्या जगात अधिकच महत्त्वाचा ठरतो, कारण आज माहिती प्रचंड आहे, पण समज कमी आहे. ॲरिस्टॉटल आपल्या सर्वांना एक आठवण करून देतो की ज्ञान म्हणजे गोळा केलेली माहिती नाही, ज्ञान म्हणजे अर्थ लावलेला अनुभव. नीतिशास्त्राच्या बाबतीत त्याच्यावर टीकाही झाली. काहींनी म्हटलं मध्यम मार्ग हा सत्ताधाऱ्यांसाठी सोयीचा असतो. काहींनी म्हटलं त्याची नैतिकता गुलामगिरीच्या समाजात रुजलेली आहे. या टीका योग्यही आहेत, पण त्याच वेळी हेही लक्षात घ्यायला हवं की ॲरिस्टॉटलची नैतिकता सार्वत्रिक नियम देत नाही, तर ती विचार करण्याची दिशा देते. ती सांगते, परिस्थिती समजून घ्या, स्वतःच्या कृतीची जबाबदारी घ्या आणि सद्गुण सवयीने घडवा. ही दिशा आजही उपयोगी आहे बरं. आधुनिक जगात जिथे सगळं टोकाचं होत चाललं आहे, अतिस्वातंत्र्य किंवा अतिनियंत्रण किंवा अति उपभोग किंवा अतित्याग, तिथे ॲरिस्टॉटलचा समतोल हा पुन्हा महत्त्वाचा ठरतो. तो म्हणतो, माणूस यंत्र नाही की त्याला नियमांनी चालवता येईल, आणि तो देवही नाही की ज्याला नियमांची गरजही नाही. माणूस म्हणजे शिकणारी, चुकणारी, सुधारणा करणारी चेतना आहे. कलेबद्दल त्यांनी मांडलेली भूमिका आजही खोल आहे. कला म्हणजे वास्तवापासून पलायन नाही, तर वास्तवाला समोर जाण्याचा एक मार्ग आहे. कथा, नाट्य, शोकांतिका या माणसाच्या भावनांना आकार देतात. भावना व्यक्त न झाल्या तर आत त्या साचून राहतात आणि विकृत होत जातात. ॲरिस्टॉटल इथेही समतोलाचाच आग्रह धरतो. भावनांचा अतिरेक नाही, पण दमनही नाही. आणि आता या दीर्घ प्रवासाच्या शेवटी ॲरिस्टॉटलचा विचार एक शांत निष्कर्षापाशी येतो. तो आपल्याला सांगतो, जीवन म्हणजे एक प्रकल्प आहे. तो आपोआप अर्थपूर्ण होत नाही, त्याला अर्थ द्यावा लागतो. आणि हा अर्थ बाहेरून लादलेला नसतो, तो आतून घडवलेला असतो. आपण कसे विचार करतो, कसे निर्णय घेतो आणि कसे वागतो, यातूनच जीवनाचा अर्थ तयार होतो. ॲरिस्टॉटल देवाचा नादही करत नाही, पण तो निराशावादीही हे नाही. तो माणसावर विश्वास ठेवतो, माणसाच्या बुद्धीवर, माणसाच्या सुधारण्याच्या क्षमतेवर आणि माणसाच्या विवेकावर. हा विश्वास अंध नाही, तो अनुभवातून आलेला आहे. म्हणूनच तो आपल्याला आदर्श मानवाचं स्वप्न दाखवतच नाहीये, पण जबाबदार मानव बनण्याचं आव्हान मात्र नक्की देतोय. आणि कदाचित याच कारणामुळे ॲरिस्टॉटल आजही आपल्याशी बोलतो. जेव्हा आपण घाईघाईने निष्कर्ष काढतो, तेव्हा तो आठवण करून देतो, थांबा, तपासा. जेव्हा आपण भावनेच्या भरात निर्णय घेतो, तेव्हा तो सांगतो की विवेक वापरा. जेव्हा आपण अंतिम सत्याचा दावा करतो, तेव्हा तो हसत म्हणतो, प्रश्न विचारत राहा. माणसं जातात, साम्राज्य कोसळतात, ग्रंथांची पाने झिजतात, पण विचार करण्याची जी शिस्त माणसाला अधिक सजग आणि अधिक नैतिक आणि अधिक मानवी बनवते, ती मात्र टिकून राहते. ॲरिस्टॉटल म्हणूनच केवळ प्राचीन ग्रीसचा तत्त्वज्ञ राहत नाही, तो आजच्या प्रत्येक गंभीर प्रश्नात, प्रत्येक प्रामाणिक शोधात आणि प्रत्येक जबाबदार निर्णयात जिवंत राहतो.
तो आपल्याला उत्तर देऊन शांत करत नाही, तो आपल्याला प्रश्न देतो आणि त्या प्रश्नांतूनच आपली वाढ सुरू होते. आणि याच ठिकाणी ॲरिस्टॉटलचा आवाज अधिक शांत होतो, पण अधिक ठाम देखील, कारण तो आता आपल्याला केवळ तत्त्वज्ञान शिकवत नाही, तो आपल्याला जबाबदारी शिकवत आहे. ज्ञान मिळाल्यानंतर माणूस निर्दोष राहत नाही असं तो सूचित करतो. जेव्हा आपण समजतो तेव्हा आपण निवड करतो, आणि जेव्हा आपण निवड करतो तेव्हा आपण उत्तरदायी ठरतो. अज्ञान हे कधी कधी संरक्षण असू शकतं, पण ज्ञान हे नेहमीच आव्हान असतं. ॲरिस्टॉटल या आव्हानापासून पळ काढायला शिकवत नाही, तो त्याला सामोरं जायला शिकवतो. तो आपल्याला आठवण करून देतो की विवेक म्हणजे थंड गणित नाही. विवेक म्हणजे भावनांना नाकारून पुढे जाणं नव्हे, तर भावनांना समजून त्यांना योग्य जागा देऊन पुढे जाणं होय. म्हणूनच त्याच्या नैतिकतेत भावना शत्रू नाहीत, पण त्या स्वामीही नाहीत. राग असू शकतो, पण योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात. आनंद असू शकतो, पण उद्देश विसरून नाही. दुःख असू शकतं, पण त्यात अडकून नाही. ही सूक्ष्म समतोलाची कला म्हणजेच त्याच्या तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. ॲरिस्टॉटल माणसाच्या रोजच्या जगण्याकडे परततो. तो विचारतो, आपण कसे निर्णय घेतो, आपण सवयी कशा घडवतो, आपण आपला वेळ कशावर खर्च करतो. तर कारण त्याच्या मते मोठे नैतिक प्रश्न हे रोजच्या छोट्या कृतींमधूनच आकार घेतात. जीवनात अचानक येणारा सद्गुण नसतो, तो हळूहळू पुन्हा पुन्हा केलेल्या निवडींतून तयार होतो. म्हणूनच तो सांगतो की चांगलं जीवन हे एक दीर्घ प्रशिक्षण आहे, आणि ते स्वतः घ्यावं लागतं. तो शिक्षणाकडे पुन्हा वळतो, पण इथे शिक्षण म्हणजे केवळ माहिती देणं नाही. शिक्षण म्हणजे योग्य गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिकवणं. माणूस ज्यात आनंद मानतो त्याच दिशेने तो जात असतो. जर आनंद फक्त उपभोगात असेल तर जीवन उथळ होतं. जर आनंद फक्त त्यागात असेल तर जीवन कठोर होतं. ॲरिस्टॉटलचा आग्रह आहे, आनंद विवेकाशी जोडला गेला पाहिजे, कारण विवेकाशिवाय आनंद टिकूच शकत नाही. राजकारणाच्या बाबतीत तो शेवटचा इशारा देतो, चांगले कायदे पुरेसे नसतात, चांगले नागरिकही हवेत, आणि चांगले नागरिक घडवण्यासाठी केवळ शिक्षा किंवा बक्षिसं देणं पुरेसं नसतं. सवयी, मूल्ये आणि उदाहरणंही लागतात. राज्य म्हणजे केवळ यंत्रणा नाही, ती एक नैतिक परिसंस्था आहे. जेव्हा नागरिक स्वतःच्या फायद्यापलीकडे पाहायला शिकतात तेव्हाच ते राज्य स्थिर व्हावं लागतं. हा विचार आजही तितकाच अस्वस्थ करणारा आहे, कारण तो दोष सत्तेवर नव्हे तर तो आपल्यावर ठेवतो. आता ॲरिस्टॉटलचा निष्कर्ष कुठेच अंतिम होत नाही. तो कुठेही सांगत नाही की इथे थांबा, उलट तो सांगतो की इथून पुढे विचार करा. कारण त्याच्यासाठी तत्वज्ञान म्हणजे उत्तरांचा संग्रह नाही, ते प्रश्नांची साखळी आहे. एक प्रश्न सुटतो, दुसरा उभा राहतो, आणि ही साखळीच मानवी प्रगतीची खरी खूण आहे. या संपूर्ण प्रवासात एक गोष्ट स्पष्ट होत जाते, ॲरिस्टॉटल अतिशय मानवी तत्वज्ञ आहे. तो देवदूतांशी बोलत नाही की तो माणसांशी बोलतो फक्त. तो परिपूर्णतेची मागणी करत नाही, तो प्रामाणिक प्रयत्नांची अपेक्षा करतो माणसांकडून. तो आपल्याला महान व्हायला सांगत नाही, तो आपल्याला चांगलं व्हायला सांगतो. आणि त्याच्यासाठी चांगलं म्हणजे सजग, संतुलित आणि जबाबदार असणं होय. बस इतकंच. जेव्हा आपण या दीर्घ विचार प्रवासाच्या शेवटी येतो तेव्हा लक्षात येतं की ॲरिस्टॉटल आपल्याला एकच मूलभूत सवय देऊन जातो, ती म्हणजे घाई न करण्याची. न निष्कर्षात, न निर्णयात, न मूल्यांकनात. कारण घाईत माणूस साधेपणा निवडतो आणि साधेपणात सत्य हरवतं. ॲरिस्टॉटल आपल्याला गुंतागुंत स्वीकारायला शिकवतो, कारण जीवन तसंच आहे. आणि म्हणूनच शतकानुशतके उलटली तरी ॲरिस्टॉटल जुना वाटत नाही. त्याच्या काही उत्तरांना आपण मागे टाकलं आहे, पण त्याच्या प्रश्नांची गरज आज अधिक तीव्र आहे. हे खरं आहे का, याचा अर्थ काय, याचा उद्देश काय, याचा परिणाम नेमका कोणावर होतो, हे सगळे प्रश्न आजच्या प्रत्येक वैज्ञानिक प्रयोगात, प्रत्येक नैतिक वादात आणि प्रत्येक सामाजिक निर्णयात अजूनही तितकेच आवश्यक आहेत. मित्रांनो, ॲरिस्टॉटल आपल्याला श्रद्धा देत नाही, तो आपल्याला साधनं देतो. विचार करण्याची शिस्त, निर्णय घेण्याची जबाबदारी आणि जगाशी प्रामाणिक राहण्याची हिंमत, ही साधनं ॲरिस्टॉटलने दिलेली, आणि हीच साधनं वापरणं आपल्यावर आहे. आणि कदाचित म्हणूनच ॲरिस्टॉटलचा वारसा कधीच संपत नाही. तो ग्रंथांमध्ये नाही, तर तो आपल्या रोजच्या विचारांमध्ये आहे, जिथे आपण थांबतो, विचार करतो आणि मगच पुढे जातो. इथे हा प्रवाह थांबत नाही, तो फक्त शांत होतो, कारण ॲरिस्टॉटलने शिकवलेलं तत्वज्ञान आवाजातही नाही तर ते कृतीत आहे. जेव्हा आपण पुढचा निर्णय घेतो तेव्हा हा प्रवाह पुन्हा सुरू होतो.
आणि या शांततेतच ॲरिस्टॉटलचा अंतिम सूर उमटतो. तो घोषणांचा नाही, तो निष्कर्षांचा नाही, तो जागृतीचा आहे. कारण त्याच्यासाठी तत्त्वज्ञान म्हणजे आयुष्यापासून वेगळं काही नव्हतं, ते आयुष्याला नीट पाहण्याचं साधन होतं. माणूस जेव्हा स्वतःच्या विचारांकडे, स्वतःच्या सवयींकडे, स्वतःच्या निर्णयांकडे प्रामाणिकपणे पाहतो, तेव्हाच तत्त्वज्ञान सुरू होतं, असं तो सूचित करतो. ग्रंथ वाचून नव्हे, वाद जिंकून नव्हे, तर स्वतःशी संवाद साधून. ॲरिस्टॉटल आपल्याला सावध करतो की सत्य नेहमीच सोप्या वाक्यांत सापडत नाही. सोपेपणा अनेकदा आराम देतो, पण तो नेहमीच योग्य दिशा देईल असे नाही. जग गुंतागुंतीचे आहे आणि त्या गुंतागुंतीला सामोरं जाण्यासाठी धैर्य लागतं. म्हणूनच तो एकाच नियमाने सगळं सोडवता येईल या भ्रमाला नकार देतो. प्रत्येक परिस्थिती वेगळी असते, प्रत्येक निर्णय वेगळा असतो आणि प्रत्येक माणसाची जबाबदारी ही वेगळी असते. ही जाणीव स्वीकारणं म्हणजे परिपक्वतेकडे जाणं होय. या टप्प्यावर ॲरिस्टॉटलचा मानव दृष्टिकोन पूर्ण स्पष्ट होतो. माणूस म्हणजे चुका करणारा प्राणी आहे आणि हीच त्याची ताकद आहे. कारण तो चुकतो, तो शिकू लागतो. जो शिकतो तो सुधारू शकतो आणि जो सुधारतो तो स्वतःला आणि समाजाला पुढे नेऊ शकतो. ॲरिस्टॉटल परिपूर्णतेचा आग्रह धरत नाही, तो प्रगतिशील चांगुलपणाचा आग्रह धरतो. आज थोडं चांगलं, उद्या त्याहून थोडं अधिक, हीच नैतिक वाटचाल आहे असं तो सांगतो. तो आपल्याला आठवण करून देतो की विचार आणि कृती यांच्यात दरी निर्माण झाली तर तत्त्वज्ञान कोरडं होतं आणि कृती विचारांशिवाय झाली तर ती अंध बनवते. म्हणूनच त्याचा आग्रह नेहमी संतुलनावर असतो. विचार इतका असावा की कृतीला दिशा मिळेल आणि कृती इतकी असावी की विचार वास्तवाशी जोडलेले राहतील. हा समतोल साधणं अवघड आहे, पण ॲरिस्टॉटलच्या मते मानवी महानता याच प्रयत्नात आहे. आता या दीर्घ चिंतनाच्या शेवटी एक गोष्ट ठळकपणे समोर येते. ॲरिस्टॉटल आपल्याला कुठेही थांबवून ठेवत नाही, तो आपल्याला एखाद्या चौकटीत बंदही करत नाही. उलट तो आपल्याला चालायला शिकवतो. हळू, जागरूक प्रश्न विचारात आणि त्याच्याकडे पाहत. त्याच्या दृष्टीने प्रश्न विचारणं हे अराजक नाही, ते जबाबदारीचं लक्षण आहे. जो प्रश्न विचारतो तो अंधपणे मान्य करत नाही आणि जो अंधपणे मान्य करत नाही तो स्वतःची बुद्धी जपतो. म्हणूनच ॲरिस्टॉटल आणि त्याचा खरा वारसा हा ग्रंथांमध्ये सापडत नाही, तर तो आपल्या दैनंदिन निर्णयांमध्ये सापडतो. आपण एखादी गोष्ट स्वीकारतो की नाकारतो यामागे कारणं आहेत का? तर आपण एखाद्या मताशी सहमत होतो कारण ते खरं वाटतं की कारण ते सोयीचं वाटतं? नेमकं काय? आपण एखाद्या माणसावर टीका करतो समजून घेऊन की आवेगात? हे सगळे प्रश्न ॲरिस्टॉटल आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला विचारायला लावत असतो. आणि म्हणूनच शतकानुशतके उलटून गेली तरी ॲरिस्टॉटल संपत नाही. त्याच्या काही सिद्धांतावर विज्ञानाने पडदा जरी टाकला असेल तरी काही निष्कर्षांवर इतिहासाने प्रश्नचिन्ह लावलं आहे. पण विचार करण्याची त्याची पद्धत मात्र अजूनही जिवंत आहे. ती प्रत्येक प्रयोगशाळेत आहे, ती न्यायालयात आहे, ती प्रत्येक वर्गात आहे आणि प्रत्येक त्या मनात आहे जे घाईघाईने निष्कर्ष काढायला नकार देतं. या अखंड प्रवासात शेवट कोणत्याही घोषणेत होत नाही, तो एका शांत जाणीवेत विरतो. जाणीव अशी की माणूस विचार करू शकतो आणि हीच त्याची खरी जबाबदारी आहे. ॲरिस्टॉटल आपल्याला एवढंच सांगून जातो, जग समजून घेणं हा एक दीर्घ प्रवास आहे. त्या प्रवासात थांबा, पहा, तपासा आणि मगच पुढे पाऊल टाका. कारण जेव्हा पाऊल विचारातून पडतं तेव्हाच ते योग्य दिशेने पडतं. आणि इथेच ॲरिस्टॉटलचा स्वर पूर्णपणे शांत होतो, पण त्याची उपस्थिती मात्र टिकून राहते. ती आपल्या प्रश्नांमध्ये, आपल्या शंकांमध्ये आणि आपल्या प्रामाणिक प्रयत्नांमध्ये जिवंत राहते. कारण ॲरिस्टॉटल कधीच केवळ भूतकाळाचा तत्त्वज्ञ नव्हताच, तो नेहमीच वर्तमानाचा सहप्रवासी राहिला आहे. आणि इथून पुढे शब्द थांबतात पण विचार तो सुरूच राहतो. आणि तरीही शब्द जरी थांबले म्हणून प्रवास संपत नसतो ना. कारण ॲरिस्टॉटलचा खरा अर्थ हा कधीच लिखाणात पूर्ण होत नाही. तो प्रत्येक नव्या परिस्थितीत पुन्हा उलगडत जातो. काळ बदलतो, प्रश्न बदलतात, साधनं बदलतात, पण विचार करण्याची गरज मात्र संपत नाही. म्हणूनच ॲरिस्टॉटल आजही आपल्या जवळ आहे, एखाद्या अधिकारासारखा नव्हे तर एखाद्या संयमी मार्गदर्शकासारखा. तो आपल्याला सांगतो की सत्य शोधताना गर्व टाळा, कारण गर्व सत्याला ऐकूच देत नाही. जो माणूस आधीच खात्रीने बोलतो तो शिकण्याची दारं बंद करत असतो. ॲरिस्टॉटलचा आग्रह हा नेहमीच नम्रतेवरती अवलंबून होता. पण ही नम्रता दुर्बलतेतून जर आलेली असेल तर ती बौद्धिक प्रामाणिकतेतूनही यायला हवी. मला माहीत नाही हे वाक्य त्याच्यासाठी अपयशाचे नव्हे तर ज्ञानाच्या सुरुवातीचं लक्षण आहे. आधुनिक जगात जिथे मतं वेगाने तयार होतात आणि तितक्याच वेगाने पसरतात, तिथे ॲरिस्टॉटल आपल्याला थांबायला शिकवतो.
एखादी गोष्ट खरी वाटते म्हणून ती खरी ठरत नाही. एखादी गोष्ट लोकप्रिय आहे म्हणून ती योग्य ठरत नाही. सत्याला वेळ लागतो, तपास लागतो आणि कधीकधी अस्वस्थ करणारी प्रतीक्षा लागते. ॲरिस्टॉटल या प्रतीक्षेला घाबरत नाही. तो तिला विचाराची शिस्त मानतो. तो आपल्याला आठवण करून देतो की नैतिकता ही घोषणांमध्ये राहत नाही, ती छोट्या निवडींमध्ये राहते. सत्य बोलण्याच्या क्षणात, अन्यायाकडे दुर्लक्ष न करण्याच्या निर्णयात, सोयीऐवजी योग्य मार्ग निवडण्यात. या निवडी कधीही नाट्यमय नसतात, पण त्या व्यक्तीचा आणि समाजाचा आकार मात्र त्या ठरवतात. ॲरिस्टॉटलसाठी नैतिक जीवन म्हणजे नायकासारखं जगणं नाही, तर ते जबाबदार माणसासारखं जगणं हेच आहे. ज्ञान आणि कृती यांचं नातं तो अखंड ठेवतो. विचार करणारा माणूस जर कृतीपासून पळत असेल तर त्याचं तत्वज्ञान अपूर्ण राहतं, आणि कृती करणारा माणूस जर विचार न करताच पुढे जात असेल तर त्याची कृती अंध ठरते. म्हणूनच ॲरिस्टॉटलचा आग्रह आहे, विचार आणि कृती यांचा संवाद सुरू ठेवा. हा संवादच माणसाला अधिक शहाणा, अधिक संयमी आणि अधिक न्याय्य बनवतो. आणि शेवटी ॲरिस्टॉटल माणसाला एकच अपेक्षा देतो, स्वतःच्या बुद्धीचा आदर करा. ती परिपूर्ण नाही, ती चुका करते पण ती सुधारू शकते. स्वतःच्या अनुभवांना महत्त्व द्या, पण त्यांना तपासण्याची हिंमतही ठेवा. परंपरेचा सन्मान करा, पण तिला प्रश्न विचारायला घाबरू नका, कारण परंपरा तेव्हाच जिवंत राहते जेव्हा ती प्रश्न सहन करू शकते. या दीर्घ चिंतन प्रवासाचा शेवट कुठल्याही घोषणा, कुठलाही निष्कर्ष, कुठल्याही अंतिम सत्यात होत नाही. तो एका साध्या पण कठीण जबाबदारीत संपतो, विचार करत राहण्याच्या. ॲरिस्टॉटल आपल्याला हेच देऊन जातो, ना श्रद्धेचं ओझं ना उत्तरांची सक्ती. तो देतो ती एक सवय, थांबून पाहण्याची, समजून घेण्याची आणि मगच पुढे जाण्याची. म्हणूनच जेव्हा आपण पुढच्या वेळी एखादा निर्णय घेऊ, एखादा वाद ऐकू, एखादी गोष्ट खरी मानू, तेव्हा थांबा आणि ती गोष्ट मानण्यास नकार द्या किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करा. तेव्हा ॲरिस्टॉटल कुठेतरी शांतपणे आपल्या बाजूला उभा असलेला दिसेल. तो आपल्याला थांबवणार तर नक्कीच नाही, पण तो फक्त इतकंच विचारेल, तू हे विचार करून तर ठरवत आहेस ना? आणि कदाचित हा प्रश्न त्याचा आपला खरा वारसा ठरेल.